हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 प्रॉफिट और लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 1.24 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। प्लूम डेकोर लिमिटेड बांद्रा वॉज रजिस्टर्ड ऑन 1 जानेवारी 2024। बुकमध्ये चुकून 25 लिहिलं गेलेलं आहे, तर प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर तुम्ही लिहा 1 जानेवारी 2024। करेक्शन करून घ्या। टू परचेज द बिझनेस ऑफ मेसर्स स्टार डेकोर ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2023। म्हणजे इथं बघा, आता तुम्ही व्यवस्थित विचार करायचा आहे की बिझनेस परचेज केलेला आहे मेसर्स स्टार डेकोरचा 1 ऑक्टोबर 2023ला बिझनेस परचेज केलेला आहे। ही डेट ऑफ परचेज आहे, तर आपण इथं वर्किंग नोट करणार आहोत, तिथं ह्या डेट लिहून घेणार आहे। तर डेट ऑफ परचेज आहे 1 ऑक्टोबर 2023। 1 ऑक्टोबर 2023ला मेसर स्टार डेकोरचा बिझनेस ब्लूम डेकोर लिमिटेडनी परचेज केलेला आहे आणि रजिस्टरची डेट दिलेली आहे, म्हणजे कंपनी अस्तित्वात आली किंवा कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं, तर रजिस्ट्रेशन म्हणजे कंपनी म्हणून ते आता इथून पुढं 1 जानेवारी 2024 पासून काम करणार आहे। तर ही रजिस्ट्रेशन डेट म्हणजे कंपनीचं फॉर्मेशन डेट आहे, तर ही आहे रजिस्ट्रेशन डेट 1 जानेवारी 2024। आणि पुढे सांगितलेलं आहे अँड ऑफ्टेन कमेन्समेंट ऑफ बिझनेस सर्टिफिकेट ऑन 31 जानेवारी 2024। म्हणजे बघा, याचा अर्थ असा आहे की कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्टिफिकेट येण्यासाठी थोडा कालावधी लागतो, तर ह्या सर्टिफिकेट डेटचा तुम्ही विचार करायचा नाही, ही फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर तुम्ही फक्त ह्या 2 डेट लक्षात ठेवायच्या आहेत, रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी अँड परचेज डेट, डेट ऑफ परचेज आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन। आणि त्याच्यानंतर एक तारीख आहे पुढं की जी फायनान्शियल आपलं जिथं इयर संपतं, इयर एंडेड असतं, ते इथं लिहिलेलं आहे बघा, जो क्वेश्चन आपल्याला दिलेला असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 13 सप्टेंबर 2024। तर ही आपली इयर एंडेडची डेट आहे, तर ह्याला आपण म्हणतो फायनान्शियल क्लोज डेट, ती आहे 13 सप्टेंबर 2024। तारखा व्यवस्थित लिहा, कारण इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर 2024 आहे हे लक्षात ठेवा। अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक मी सांगते की जी पहिली तारीख असते, म्हणजे जेव्हा इयर चालू होतं, जर आपण तारीख बघितली तर आता इथं 2023ची पहिली तारीख आहे, नंतर जानेवारी 2024 आणि नंतर आहे सप्टेंबर 2024। तर ज्या तारखा वळीने येतात, म्हणजे पहिली कोणती तारीख येईल 1 ऑक्टोबर, तर ती नेहमी लक्षात ठेवायची। सगळ्यात अगोदरची तारीख असते ती डेट ऑफ परचेजच असते, त्याच्यानंतरची जी डेट असते ती नेहमी लक्षात ठेवायचं रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीची डेट आहे, आणि सगळ्यात शेवटची तारीख असते ती तुमच्या इयर एंडिंगची असते, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड 13 सप्टेंबर 2024 डिस्क्लोज द फॉलोइंग फॅक्ट्स। डिस्क्लोज म्हणजे त्यांनी खालील फॅक्ट्स आपल्याला सांगितलेले आहेत किंवा जाहीर केलेले आहेत किंवा सांगितलेत। द सेल्स फॉर द होल पिरियड अमाउंटेड टू ₹4,80,000 of which 60,000 related to the period from 1 October 2023 to 31 December 2023। म्हणजे हा जो पिरियड आहे, आता इथं काय सांगितलं, ही सेलची अमाऊंट आहे, म्हणजे जो स्टार डेकोरनी बिझनेस विकलेला आहे त्याची सेलिंग प्राइस आहे, ती आहे 4,80,000। त्यातली 60,000 ही कुठल्या पिरियडची आहे, तर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत, 1 ऑक्टोबर टू 31 डिसेंबरपर्यंतचे, म्हणजे 3 महिने, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, 3 महिन्याचे सेल्स आहेत 60,000 आणि टोटल होल इयरचे आहेत 4,80,000, जे तुम्हाला प्रीचे आणि पोस्टचे सेल्स काढता येतील। तर आपण इथं याचं वर्किंग करून घेऊ शकतो। पहिला आपण त्याच्या अगोदर टाईम रेशो काढून घेऊ ह्याच्यावरून, आणि मग ही सेल्स रेशोसाठी ह्या ॲडजस्टमेंटचा आपण उपयोग करू। पहिलं काय करू, ह्या डेटवरून तुम्हाला मी टाईम रेशो काढून देते। तर टाईम रेशो कसा काढायचा बघा, पहिली जी परचेजची डेट आहे ह्या 2 डेटचा विचार करायचा, पहिली आणि दुसरी, 1 ऑक्टोबर 2023 आणि 1 ऑक्टोबर 2024। तर मग ह्याच्यावरून तुमचा टाईम रेशो निघणार आहे।
मग आपण काय करूया, इथून इयर चालू करतो आपण, म्हणजे ज्या तारखेला बिझनेस खरेदी करतो तिथून. म्हणजे इथं येईल ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. 30 सप्टेंबर इथं आपलं इयर संपलं. तर मग बघायचं आहे, त्यांनी सांगितलं आहे की तुमचं जे डेट ऑफ परचेज आहे ती 1 ऑक्टोबरला आहे. इथं तुम्ही बिझनेस खरेदी केला आणि तो कंपनी म्हणून कधी अस्तित्वात आला, तर 1 जानेवारी 2024. म्हणजे इथं डिसेंबरमध्ये तुमचं इयर 2023 संपल आणि जानेवारीपासून 2024 चालू होईल. तर इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथपर्यंत तुमचा काय आहे, बिझनेस आहे इथपर्यंत, आणि इथं ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली. कंपनी, तर इथून पुढे ती कंपनी म्हणून काम करणार आहे. तर इथं लक्षात ठेवा, जानेवारीपासून इथपर्यंत ती कंपनी आहे आणि जानेवारीच्या अगोदर, कारण इथं 1 जानेवारी लिहिले म्हणजे या जानेवारीमध्ये ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली. आणि डिसेंबरपर्यंत म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, इयर चालू झाले 1 ऑक्टोबर टू 30 सप्टेंबरपर्यंत तुमचं हे इयर आहे. तर मग इथं काय करायचं आहे आपल्याला, हा जो बिझनेस आहे हे तुमचा प्रीचा पिरियड आहे, ह्याला म्हणायचं प्री. आणि हे आहे पोस्ट पिरियड, पोस्टचा पिरियड. तर हे किती महिने आहेत बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 3 मंथ्स. 3 मंथ्स. आणि इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 मंथ्स. 9 मंथ्स म्हणजे रेशो कसा आला बघा, 3:9. म्हणजे 3 1 जा 3, 3 3 जा 9. हा झाला तुमचा टाइम रेशिओ. आता आपल्याला काढायचा आहे सेल्स रेशिओ. सेल्स रेशिओसाठी तुम्हाला इथं सेल्स दिलेले आहे. होल पिरियडचे सेल्स म्हणजे पूर्ण एका वर्षाची सेल्स आहेत. ही आपली होती ॲडजस्टमेंट, ही होती इम्पॉर्टंट डेटची, ही दुसरी होती टाइम रेशिओची ॲडजस्टमेंट किंवा आपली वर्किंग नोट टाइम रेशिओ. आता आपल्याला इथं आहे सेल्स रेशिओ. सेल्स रेशिओ कसा काढायचा, तर होल म्हणजे टोटल सेल्स आहे तुमचे 4,80,000 पूर्ण एका वर्षाचे. इयर कधी चालू होतं आपलं, 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर. इथं आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. इथपर्यंत आपलं वर्ष आहे. तर त्याने आपल्याला सांगितलं आहे की 1 जानेवारीपासून ती कंपनी अस्तित्वात आली, इथून पुढे ती कंपनी आहे आणि इथं तो बिझनेस होता. मग त्यांनी इथं सांगितलेलं आहे की इथपर्यंत तुमचे 60,000 बिझनेसचे, बघा इथं तारीख दिली त्यांनी 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर म्हणजे इथं 1 ऑक्टोबरपासून ते डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत 60,000 रुपये 60,000चे सेल्स होते. सेल्स किती होते, तर 60,000 होते. आणि पूर्ण एका वर्षाचे ऑक्टोबरपासून सप्टेंबरपर्यंत 4,80,000 होते. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं 4,80,000 मायनस 60,000 करायचं, म्हणजे तुमचे जे पोस्टचे सेल्स आहेत ते तुम्हाला समजेल. काढून दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. बघा किती आहेत, तर जे सेल्स आहेत ते होते 4,80,000, 4,80,000. त्यातले 60,000 ते प्रीचे आहेत. म्हणजे पोस्टचे किती आहेत, 4,20,000 पोस्टचे आहेत सेल्स, 4,20,000. आणि ह्या दोघांचे मिळून पूर्ण एका वर्षाचे सेल्स किती आहेत बघा, 60,000
प्रीचे प्लस पोस्टचे 4,20,000 म्हणजे टोटल सेल्स आहेत 4,80,000 की जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहेत. 4,80,000 हे टोटल सेल्स आहे. तर पूर्ण वर्षाचे हे प्रीचे होते, प्रीचे आणि हे पोस्टचे, आणि टोटल दोन्ही मिळून एका वर्षाचे सेल्स आहेत 4,80,000. हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ह्याच्यावरून आपल्याला सेल्स रेशिओ काढायचा आहे. सेल्स रेशिओ कसा काढणार तुम्ही? 60,000 इज टू 4,20,000. आपण काय करू, या 40ला हे 40 कट करू. 6च्या टेबलमध्ये 42 आहे का बघा. 6 7 जा 42, 6 7 जा 42, 6 1 जा 6, 6 7 जा 42. हा झाला तुमचा सेल्स रेशिओ. ह्याला आपण इथं बॉक्स घालू. हा झाला तुमचा सेल्स रेशिओ. 6 1 जा 6, 6 7 जा 42. तर 6च्या टेबलमध्ये 6 आणि 42 आहेत, म्हणून मी ह्याला डिवाइड केलं. म्हणजे मी कसं काढलं तर 6 डिवाइड बाय 6 आणि 6 डिवाइड बाय 42 डिवाइड बाय 6 केलं. म्हणजे 6नी ह्याला डिवाइड केलं आणि 6नी ह्याला पण डिवाइड केलं. दोघं पण 6 आणि 42 हे 6च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून ह्याला डिवाइड करून आन्सर आलं 6 1 जा 6, 6 7 जा 42. तर हा आहे तुमचा सेल्स रेशिओ. टाइम रेशिओ आहे 1:3. हे झाले आपले मेन रेशिओ. हे काढल्याशिवाय तुम्हाला आन्सर काढता येत नाही. तर त्याच्या पुढं काय दिलं आहे आपण बघू. त्याच्यानंतर दिलेलं आहे द ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 13 सप्टेंबर 2024 शो अ ग्रॉस प्रॉफिट ऑफ ₹1,92,000. 1,92,000 ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे आणि तो इथं कॅरेड फॉरवर्ड केलेला आहे. तो इथं दाखवलेला आहे कारण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिला आहे आणि त्यांनी सांगितलं ट्रेडिंग अकाउंटला एवढा तुमचा ग्रॉस प्रॉफिट होता. तर तो आहे इथं दिलेला, इथं पण दिला आहे. तर आपण ग्रॉस प्रॉफिट कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करतो? सेल्स रेशिओमध्ये डिवाइड करतो आणि हे तुमचं इन्कम आहे. द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 13 सप्टेंबर 2024. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे आणि खाली सांगितलं यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द प्रॉफिट प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. ऑल्सो स्टेट द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ द सेम. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्टेटमेंट तयार करायचं आहे. ते स्टेटमेंट मी इथं तयार करून घेतलेलं आहे. इन द बुक्स ऑफ ब्लूम डेकोर लिमिटेड बांद्रा स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 13 सप्टेंबर 2024. इथं पर्टिक्युलर्स घेतलेला आहे. बेसिस ऑफ अलोकेशन म्हणजे कोणता रेशो आहे. 5 रेशो असतात. एक टाइम रेशो, सेल्स रेशो, पोस्ट, प्रीचा रेशो असतो, पोस्टचा रेशो असतो, ॲक्च्युअल असतो. तर त्याचं नाव इथं लिहायचं आहे. रेशो जो आपण हे काढलेले आहेत हे रेशो इथं लिहायचे आहेत. अमाऊंट तुमच्या क्वेश्चनमधले लिहायचे. प्री कॉर्पोरेशनला किती होती, पोस्ट इन कॉर्पोरेशनला किती होती. तर इथं ना प्री इन कॉर्पोरेशन आहे, प्री इन कॉर्पोरेशन, पोस्ट इन कॉर्पोरेशन असे 2 पार्ट केलेले आहेत. हे आहे तुमचा एक्सपेन्सेस आहेत. हे लक्षात ठेवा. इथं आहे ना तुम्हाला कळावं म्हणून मी एक्सपेन्सेस लिहिते आणि हे इन्कम हे आहे एक्सपेन्सेस आणि हे आहे इन्कम. प्रीचे एक्सपेन्सेस किती होते आणि इन्कम किती होतं, पोस्टचे एक्सपेन्सेस किती होते आणि इन्कम किती होतं हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण काय करूया, प्रत्येक ॲटमला इथं पेन्सिलने लिहून ठेवायचं आहे की हे जे रेशो आहेत ह्या ॲटमला कोणता रेशो अप्लाय होणार आहे. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशो कोणकोणते असतात आणि ते कसे डिवाइड केले जातात, कोणत्या रेशोच्या अंडर कोणते एक्सपेन्सेस येतात त्याचे व्हिडिओ मी अगोदर पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही पहा. तर आपण इथून सुरुवात करूया. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनेशन. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जे टाईम रेशो असतो तो टाईम रेशो म्हणजे काय, तर जे आपण टाईम टू टाईम देतो, वेळच्या वेळी देतो. म्हणजे रेंट असेल, डेप्रिशिएशन वेळच्या वेळी काढावं लागतं, रेंट द्यावं लागतं. तुम्ही स्टेशनरीच्या दुकानात गेलं की जे तुम्ही स्टेशनरी, प्रिंटिंग वगैरे तर त्याच्या प्राईस फिक्स असतात, त्याच्यामध्ये सर्वसाधारण बदल होत नाही.
म्हणजे थोडाफार होतो पण सगळ्या व्यक्तींसाठी सेम असतं, त्याला आपण टाईम रेशो म्हणतो. आणि तुम्हाला जर टाईम रेशो नाही कळला तर तुम्ही टाईम रेशो लक्षात ठेवू नका, पण सेल्स रेशो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला आपोआप टाईम रेशो कळेल. सेल्स रेशो म्हणजे काय, तर जो सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणजे तुम्ही माल विकताय आणि विकताना जेवढे पण एक्सपेन्सेस निर्माण होतात त्याला आपण सेल्स रेशो म्हणतो. म्हणजे तुम्ही कस्टमरला माल विकला, त्याला डिस्काउंट दिला, बॅड डेट झाले, RDD झाला, सेल्समनला कमिशन दिलं, जाहिरातीसाठी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी एक्सपेन्सेस केला, जे सेल करण्यासाठी म्हणजे आपलं विक्री वाढवण्यासाठी किंवा विक्री करताना जे पण एक्सपेन्सेस येणार आहेत त्याला आपण सेल्स रेशो म्हणतो. आणि ॲक्च्युअल म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात, त्याला ॲडजस्टमेंट आहे तो ॲक्च्युअल असतो. आणि पोस्ट म्हणजे काय की जे फक्त कंपनीच एक्सपेन्सेस करू शकते, बिझनेस नाही. म्हणजे काय तर कंपनी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतात, डायरेक्टरची सॅलरी असेल किंवा मॅनेजमेंटची सॅलरी असेल किंवा आपण हे पण म्हणू शकतो कंपनीनं शेअर्स फॉर्मेशन, शेअर्ससाठी शेअर्स विकताना जे कमिशन वगैरे दिलं असेल तर ते असेल, कंपनी टाकण्यासाठी जे खर्च केले असतील ते असतील. तर असे खर्च कंपनीशी फक्त कंपनीशी रिलेटेड आहेत, त्याला आपण पोस्ट म्हणतो. आणि प्री म्हणजे काय, तर कंपनी अस्तित्वात येण्याच्या अगोदर फक्त बिझनेसने केलेला खर्च आहे. म्हणजे जो पण खर्च आहे तो टाईम रेशोमध्ये बघितला तर हे पहिल्या 3 महिन्याचा जो खर्च असतो त्याला आपण म्हणायचं आहे प्रीचा एक्सपेन्सेस. तर तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवलं की तुम्हाला कोणता रेशो अप्लाय करायचा आहे ते समजेल. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनेशन, तर डायरेक्टर कुठं असतो, कंपनीत असतो का स्वतःच्या बिझनेसमध्ये असतो, नाही, स्वतःचा बिझनेस हा स्वतःच ओनर असतो, तिथं डायरेक्टर नसतो, डायरेक्टर कंपनीमध्ये असतो. म्हणून रेम्युनेशन म्हणजे त्याचं मानधन आहे किंवा सॅलरी म्हणू शकतो, डायरेक्टर्स सॅलरी किंवा डायरेक्टर्स फीज. रेम्युनेशन, सॅलरी एकच वर्ड आहेत, फक्त त्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितलं जातं. तर मॅनेजिंग डायरेक्टर हा कंपनीमध्ये असतो म्हणून हे पोस्टला जाणार आहे. हा सगळा एक्सपेन्सेस तुमच्या पोस्टच्या कॉलममध्ये येणार आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहेत, हे पोस्टला जाणार आहे. तर तुम्ही P लिहून ठेवा, इथं P लिहून ठेवा, पेन्सिलने लिहा. रेंट वेळच्या वेळी दिलं जातं, टाईम टू टाईम असतं, तर ते रेंट आहे टाईम रेशिओमध्ये. ते सेल्सशी रिलेटेड नाही. आता तुम्ही समजा बिझनेस करत असला तरी पण रेंट द्यावं लागणार आहे, कंपनी असेल तरी पण रेंट द्यावं लागणार आहे. म्हणून रेंट हा काय आहे, वेळच्या वेळी द्यावा लागतो, टाईम टू टाईम. म्हणजे तो बिझनेस असो किंवा कंपनी असो तुम्हाला रेंट द्यावंच लागतं. पण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बिझनेसचे नसतात, ते फक्त कंपनीचेच असतात, कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहे ते. त्याच्यानंतर लिहिलं आहे बॅड डेट्स ऑफ विच 1400 रिलेटेड टू बुक डेट्स क्रिएटेड बिफोर 1 जानेवारी 2024. आता नीट बघा, बिफोर 1 जानेवारीपासून ती कंपनी अस्तित्वात आली, म्हणजे बिफोर म्हणजे त्याच्या अगोदरचा एक्सपेन्सेस आहे. म्हणजे फक्त बिझनेसचे किती आहेत, तर 1400 हे बिझनेसचे आहेत. तर बॅड डेट्स जेव्हा तुम्ही पोस्ट कराल तेव्हा काळजीपूर्वक करा. 1400 हे प्रीला येणार आहेत आणि टोटल बॅड डेट्स आहेत 4000 मधून मायनस करायचे, जे राहतील ते तुमचे पोस्टचे असतील. तर ह्याला ॲक्च्युअल लिहा, कारण ह्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कुठं असतात, व्यवस्थापक कोण असतो, कंपनीमध्ये कंपनीचे व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक असतात, त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर असं म्हणतात. तर त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हची सॅलरी आहे. तर आता बघा, तुम्ही म्हणाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय, तर व्यवस्थापन करणारा. मग व्यवस्थापन कोण, स्वतः जर बिझनेस असेल तर बिझनेसमन पण स्वतःच्या बिझनेसचं व्यवस्थापन करतो किंवा कामकाज पाहतो, आणि कंपनी पण स्वतःच्या बिझनेसचं कामकाज पाहण्यासाठी मॅनेजर ठेवू शकतात. तर इथं मग आहे हे टाईम रेशोमध्ये येणार आहे. सॅलरी आहे, आता तुम्ही म्हणाल मग सॅलरी वेळच्या वेळी देतो म्हणून टाईम रेशोमध्ये आलं, तर हे आहे सॅलरी. मग सॅलरी कोणाला दिली की बिझनेसमन स्वतःसुद्धा स्वतःची सॅलरी घेतो. तुम्ही पाहिलं असेल 11-12ला असताना तुम्ही पार्टनर सॅलरी म्हणून पार्टनरशिप अकाउंटिंगमध्ये तुम्ही शिकलेला आहात. तर पार्टनर स्वतःची पण सॅलरी घेतो, म्हणून हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे कामकाज पाहतात त्यांची सॅलरी आहे, म्हणून हे टाईम रेशिओमध्ये येतं. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स कुठं असतात, फक्त कंपनीच डिबेंचर्स इश्यू करू शकते. जो सोल ट्रेडर असतो तो डिबेंचर्स इश्यू करत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो पोस्टला येणार आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन ऑन प्लांट बघा, तुम्ही जेव्हा बिझनेस असता
त्याच बिझनेसला तुम्ही कन्वर्ट कंपनीमध्ये केलं, पण तेव्हा पण तुमच्याकडं मशीन होती, बिझनेस होता, तेव्हा पण तुम्ही प्रोडक्शन करून विकत होता, फक्त तेव्हा तुम्ही बिझनेस होता. आणि आता तोच बिझनेसचं रूपांतर फक्त कन्वर्ट केलं आहे तुम्ही त्याला कंपनीमध्ये, तिथं पण प्लांट आहे, तर त्याला येईल टाईम रेशो, कारण दोन्हीमध्ये पण होतं. तर हे येईल टाईम रेशोमध्ये, आणि टाईम टू टाईम आपण ते चार्ज करतो डेप्रिशिएशन. ऑफिस एक्सपेन्सेस हा ऑफिसचा खर्च आहे. हे सगळे बघा, आता इथं ऑफिस, आता तुम्ही म्हणाल मग बिझनेस असताना पण ऑफिस असतं, आणि बिझनेस नसला, कंपनी असली तरी पण त्याचं ऑफिस असतं, म्हणून हे टाईम रेशोमध्ये येतं. फॉर्मेशन एक्सपेन्सेस, फॉर्मेशन म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी केलेला एक्सपेन्सेस आहे, म्हणजे कंपनीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, कंपनी अस्तित्वात आणण्यासाठी लिगली जे पण काही खर्च करावा लागतो त्याला फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणतात, म्हणून हे पोस्टला जाईल, कारण हा कंपनीचा खर्च आहे. कमिशन ऑन सेल्स, आता सेल्स लिहिले, मग तुमच्या लक्षात आलं हे सेल्सशी रिलेटेड आहे. कमिशन दिलं आहे कशासाठी, तर सेल्ससाठी, की विक्री वाढावी म्हणून तुम्ही कमिशन दिलं आहे, सेल्स म्हणलं असेल तर ते आहे सेल्स रेशोमध्ये. टेलिफोन चार्जेस जेव्हा तुमचा बिझनेस होता तेव्हा पण तुम्ही टेलिफोनचे चार्जेस पे करत होता, कंपनी अस्तित्वात आल्यानंतर पण तुम्ही टेलिफोन चार्जेस पे करत आहात, आणि तो टाईम टू टाईम करतो. टेलिफोनचं बिल आपल्याला वेळच्या वेळी भरावं लागतं, म्हणून तो टाईम रेशोमध्ये येईल. ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेलची विक्री करण्यासाठी किंवा गुड्सची विक्री करण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी करतो, म्हणून हे सेल्सशी रिलेटेड आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सेल्स वाढवण्यासाठी आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं, वेगवेगळ्या कंपन्यांना व्हिजिट करावी लागते, वेगवेगळ्या बिझनेसमॅनना भेटावं लागतं, म्हणून ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे तुमचे सेल्सशी रिलेटेड आहेत. इंटरेस्ट टू वेंडर, आता बघा ह्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲट द रेट ऑफ 6% ऑन 2 लाख फ्रॉम 1 ऑक्टोबर 2023 टू 31 मे 2024. आता ही वेंडरची ही ॲक्च्युअल त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणून हे ॲक्च्युअलमध्ये जाईल, ह्याचं मी वर्किंग तुम्हाला करून देते. नंतर आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स कुठं असतात, कंपनीमध्ये असतात, म्हणून हे पोस्टला जाईल. आणि नेट प्रॉफिट दिलेला आहे, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. इन्फॉर्मेशन थोडीच आहे, सोपा क्वेश्चन आहे, आपण त्याचं पोस्टिंग करायला सुरुवात करू. तर मी इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे, अजून आपल्याला थोडंसं वर्किंग करावं लागणार आहे, तर ते आपण वर्किंग करू. तर पहिलं घ्यायचं आहे इन्कम, ते नाव आहे तुमचं ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,92,000. आता टोटल अमाऊंटमध्ये लिहायचं आहे आपल्याला, ॲक्च्युअल बेसिसमध्ये सेल्स रेशो आपण इथं काढलेला आहे. सेल्स रेशो आहे 1:7. अमाऊंट आहे 1,92,000. आता आपण ह्याला डिवाइड करायचे आहे ह्या रेशिओमध्ये. कसं करणार तुम्ही बघा, सेल्स रेशो आहे 1:7. आपल्याला काय डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट आहे त्याची 1,92,000. मग काय करायचं आहे, 1,92,000 इंटू 1/8, ह्या दोघांचं प्लस करायचं, 1 + 7 8. आता आपल्याला इथं डिवाइड करून घ्यायचं आहे, मग आपण डिवाइड करून घेऊया. 1,92,000 डिवाइड बाय 8, 24,000 आलं. हे फ्रीचं आपण काय करू, पहिल्या कॉलममध्ये फ्रीचं काढू आणि दुसऱ्या कॉलममध्ये फर्स्टचं काढू, म्हणजे तुम्हाला अमाऊंट कळायला इझी जाईल. हा आहे फ्रीचा, फ्री. आणि इथं येईल 1,92,000 इंटू 7 अपॉन ह्या दोघांचं प्लस केलं की 1 + 7 8. 24 इंटू 7 1,68,000. हे आहेत पोस्टचे, आपण इथं अर्धे पार्टमध्ये डिवाइड करूया ना, तुमच्या लक्षात येईल. तर ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. हे आहेत पोस्टला, हे आहेत प्रीला. तर आपण इथं लिहून टाकू. इन्कम आहे, चुकून एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये लिहा. इन्कम आहे 24,000 आणि इथं आहे 1,68,000. हे झालं आपलं इन्कम. आता इन्कम झालं की लगेच इन्कमच्या टोटल कॉलमची जी टोटलची अमाऊंट आहे त्याची टोटल करायची. एवढंच इन्कम होतं आज. तर टोटल आहे आपलं इन्कम 1,92,000 हे तुमचं इन्कम आहे.
तर हे इन्कम आहे. ह्याला इथं आपण डबल अंडरलाईन करून सोडून देऊ. त्याच्या खाली आपण एक्सपेन्सेस शो करणार आहोत आणि ते एक्सपेन्सेस कुठले आहेत तर तुमच्या क्वेश्चनमधले. पहिला आहे मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन. तर मी इथं नाव लिहिणार आहे ह्याच्या खाली. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन. तर ह्याचा रेशिओ आहे पोस्ट लिहिलं की तर डॅश आणि अमाऊंट तुमच्या एक्सपेन्सेस कॉलममधील पोस्टच्या. तर अमाऊंट आहे त्याची 10,100. पोस्टच्या कॉलममध्ये लिहा इथं 10,100. इन्कमच्या लिहू नका नाहीतर मग चुकल. इथं तुमच्या एक्सपेन्सेस येणार नाहीत. प्री इनकॉर्पोरेशनला एक्सपेन्सेस येणार नाहीत. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ती पण पोस्टलाच जाणार आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्ट रेशिओ नसतो. अमाऊंट आहे 1,500. हा इथली अमाऊंट लिहायची राहिली. टोटलमध्ये 10,100 आणि इथं आहे 1,500. क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. आता पोस्टलाच जाणार आहे 1,500. इथं येणार नाही. तर तुमची इथं बुक ओपन आहे. मी समोर बुक ठेवलेलंच आहे, फक्त मला असं दाखवता येत नाही आहे. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स रेंट टाईम रेशिओ. रेंट इल टाईमचा रेशो पण इथं काढलेला आहे. टाईम रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे रेंटची 9,600. आता 9,600ला आपल्याला इथं डिवाइड करायचं आहे. मी इथं तुम्हाला दाखवते वर्किंग करून. रेंट रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे 9,600. आपण प्रीला डिवाइड करून घेऊया पहिलं. 1/4. 3 + 1 4. आपल्याला करायचं आहे 9,600 डिवाइड बाय 4. अमाऊंट आली 2,400 प्रीला. पोस्टला येईल 9,600 इंटू हा 3 डिवाइड बाय 4. ह्याला फक्त इंटू 3 करते 7,200 पोस्ट. तर आपल्याला ही अमाऊंट लिहून घ्यायची आहे. इथं प्रीला किती आहे 2,400. चुकून इन्कमच्या कॉलममध्ये टाकाल तर नीट लक्षपूर्वक करा, काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर आहे रेंट. नंतर आहे बॅड डेट्स ॲक्च्युअलमध्ये आहे. तर हे सोपं आहे बघा. बॅड डेट्स ॲक्च्युअल अमाऊंट आहे त्याची बॅड डेट्सची 4,000 आणि त्यांनी सांगितलं आहे 1,400 हे प्रीचे आहेत आणि रिमेनिंग बघा कसं येईल ते परत समजवतेच अजून तुम्हाला. बॅड डेट्स ॲक्च्युअल अमाऊंट आहे 4,000. 4,000 कसे येईल तर त्यांनी सांगितले 1,400 प्रीचे आहेत आणि मग ह्या दोघांचं मायनस केलं की जी रिमेनिंग असेल ती तुमच्या पोस्टला येईल. 4,000 मायनस 1,400 म्हणजे 2,600 पोस्टला. आणि टोटल किती आहेत बॅड डेट्स तर 4,000 आहेत. 4,000 जर तुम्ही 2,600 प्लस 1,400 केलं की 4,000च येतं. तर टोटल बॅड डेट्स आहेत 4,000. त्यातले त्यांनी असं सांगितलेलं आहे 1,400 रिलेटेड टू बुक डेट्स क्रिएटेड बिफोर 1 जानेवारी 2024. बघा इथं सांगितलं आहे 1 जानेवारीच्या अगोदरचे आहेत म्हणजे प्रीचे आहेत.
प्रीचे कुठले मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे ते बॅड डेट्स आहेत 1400 आणि टोटल बॅड डेट्स आहेत 4000. म्हणून 4000 मधून 1400 आपण काय केलं मायनस केलं आणि मग मायनस केल्यानंतर हे 1400 आहे ते प्रीचेच आहेत 1400 प्रीचे आहेत आणि ह्या दोघांचं जे मायनस केलं आपण 4000 मायनस 1400 ती अमाऊंट आली 2600. ही आहे तुमच्या पोस्टची अमाऊंट. हे लक्षात ठेवा ही पोस्टची आहे ही प्रीची आहे. त्यांनी तारीख सांगितली की 1 जानेवारी 2024च्या अगोदरचे ते काय आहेत बॅड डेट्स आहेत. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज टाइम रेशो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज टाइम रेशो आपण इथं काढलेला आहे. टाइम रेशो आहे आपला 1:3. अमाऊंट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीची 24,000. टोटल अमाऊंट आहे 24,000. परत आपल्याला इथं डिवाइड करायचं आहे. अमाऊंट आहे 24,000 आणि रेशो आहे 1:3. तर आपण 24,000 इंटू 1 या दोघांचं प्लस केलं की 4. परत तुम्हाला करून दाखवते. 24,000 डिवाइड बाय 4 6,000 आले प्रीला. मग हे आहे प्रीचे एक्सपेन्सेस आणि 24,000 इंटू 3/4 6,000 इंटू 3 केलं की तुमचा आन्सर येईल 18,000 हे आहेत पोस्टचे. तर मग आपण इथं 6,000 प्रीला आणि 18,000 पोस्टला. हे पोस्टचे ॲक्च्युअल बॅड डेट्स लिहायचे राहिले. ॲक्च्युअल बॅड डेट्समध्ये होतं 2,600. हे प्रीचे होते. पोस्टचे लिहायचे राहिलेले होते चुकून तर मी इथं लिहून टाकते. 2,600 बॅड डेट्स होते आणि 18,000 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी होती. त्याच्यानंतरची नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. हे येईल पोस्टला. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पोस्ट अमाऊंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 12,000 आणि सगळीच्या सगळी अमाऊंट तुमच्या पोस्टलाच येईल 12,000. त्याच्यानंतरचं एक्सपेन्सेस आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट टाइम रेशो. डेप्रिशिएशन ऑन प्लांट टाइम रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे 7,200. तर आता आपल्याला इथं डेप्रिशिएशन लिहिते फक्त. डेप्रिशिएशन ऑन प्लांट अमाऊंट आहे 7,200. टाइम रेशो 1:3. 7,200 इंटू 1/4 7,200 डिवाइड बाय 4 1,800 प्रीला आणि इंटू 3 7,200 इंटू 3/4 इंटू 3 5,400 पोस्टला. तर आपण आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट इथे येईल 1,800 इथे येईल 5,400. त्याच्यानंतरचा नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे ऑफिस एक्सपेन्सेस
टाइम रेशो. अमाऊंट आहे ऑफिस एक्सपेन्सेसची 3600. आता तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. आता मी नाव नाही टाकत, फक्त अमाऊंट इथं डिवाइड करत जाते म्हणजे लवकर होईल, वेळ कमी लागेल आपल्याला. इंटू टाइम रेशो आहे 1:3. 4 9 जा 36. 900 येते. तुम्हाला करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. 3600 डिवाइड बाय 4 900. आणि दुसरा आहे 3600 इंटू 3/4 म्हणजे त्याला फक्त इंटू 3 करा म्हणजे आलं 2700 पोस्टला. तर आता नाव नाही लिहिलं मी, तुम्हाला आता समजलं असेल. 2700. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस. हे फक्त पोस्टला येईल. कंपनी स्थापनेचा खर्च आहे. अमाऊंट आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस 4800. 4800 पोस्टला. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता फॉर्मेशन कमिशन ऑन सेल्स रेशो. = 1:7. अमाऊंट आहे 7200. 7200. आपण इथं 7200 कुठल्या रेशिओमध्ये 1:7 मध्ये डिवाइड करायचं आहे. 7200 इंटू 1/8. 7200 डिवाइड बाय 8 900. आणि परत करायचं आहे 7200 इंटू 7/8 म्हणजे ह्याला येईल इंटू 7 6300. हे जाईल. हे आहे प्रीचे आणि हे आहेत पोस्टचे. तर फ्रीला येईल 900 आणि इथं 6300. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे टेलिफोन चार्जेस. टेलिफोन चार्जेस टाइम रेशो. टाइम रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे टेलिफोन चार्जेसची 4800. आपल्याला आता 4800. इथं टाइम रेशो आहे 1:3. 4800 इंटू 1/4 आणि 4800 इंटू 3/4. 4 की 4 4 2 8 1200 रुपये फ्रीला आणि 12/24 3600 पोस्टला. तुम्हाला करायचं असेल तर करून दाखवते. 4800 डिवाइड बाय 4 1200 रुपये आणि इंटू 3 3600. तर हे आपल्याला अमाऊंट इथं पुट करायचे आहे 1200 आणि 3600. नेक्स्ट एक्सपेन्सेस आपण बघूया कोणता आहे. आता आपण कोणता आहे टेलिफोन चार्जेस. ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. सेल्स रेशो 1:7. अमाऊंट आहे ॲडव्हर्टाइजमेंटची 8400. 8400 परत डिवाइड करायचं आहे 8400. सेल्स रेशो आहे 1:7. सॉरी 8400.
रेशिओ आहे 1:7. 8400 इंटू 1/8 आणि इथं येईल 8400 इंटू हा 7 येईल 7 आणि दोघांचं प्लस केलं तर 8 येईल. करून दाखवते, हे पण सोपं आहे. 8400 डिवाइड बाय 8 1050. प्रीला पोस्टला इंटू 7 करायचं 7350. पोस्टला मी फक्त इथं नावं नाही लिहिली कारण आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून. 1050 आणि 7350. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग सेल्स रेशिओ 1:7. अमाऊंट आहे 16,800. आता परत आपल्याला 16,800 डिवाइड करायचे आहेत 1:7 मध्ये. 16,800 इंटू 1/8 आणि 16,800 इंटू 7/8. तर आपण करून बघू. 16,800 डिवाइड बाय 8 2100. 2100 प्रीला आणि 16,000 त्यालाच इंटू करा 7. सॉरी इंटू करायचं होतं, डिवाइड झालं. इंटू 7 अमाऊंट आहे 14,700 पोस्टला. तर आपण इथं अमाऊंट लिहून घेऊया. 2100 प्रीला आणि 14,700 पोस्टला. त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इंटरेस्ट टू वेंडर. आता ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, ती काळजीपूर्वक बघून घ्या. इंटरेस्ट टू वेंडर. वेंडर्स. आता बघा, वेंडर्स म्हणजे जो बिझनेसचा मालक आहे तो असतो, तो वेंडर असतो. तर मग काय करायचं आहे आपल्याला, इथं ही ॲडजस्टमेंट नीट बघून घ्या मी काय लिहिते ते. इंटरेस्ट टू वेंडर. वेंडर्स त्यांनी सांगितलेलं आहे की 2 लाखावर बघा, इथं ॲडजस्टमेंट नीट बघा. 2 लाख ॲट द रेट ऑफ 6% फ्रॉम 1 ऑक्टोबर 2023 टू 31 मे 2024. आता आपण इथं नीट बघूया. त्यांनी असं सांगितलेलं आहे 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 2023, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अँड मे. आता 5 लिहिले बघा. 31 हा 5 आहे. 1-10 म्हणजे ऑक्टोबर आणि 10 म्हणजे ऑक्टोबर आणि 5 म्हणजे मे. बघा बरं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे हा 5वा महिना आहे म्हणून इथं मेपर्यंतच मी नोट केलेला आहे. त्याने असं सांगितलं की जो बिझनेसचा ओनर आहे त्याच्याकडून आपण बिझनेस 4,80,000ला परचेस केला आणि काय पैसे दिले असतील आणि काय पैसे राहिले, त्यातले 2 लाख रुपये कधी दिलेले आहेत तर 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मे 2024 या तारखेपासून ह्या तारखेपर्यंतचे 2 लाख रुपये 6% ह्याने इंटरेस्ट आहे. हे लक्षात ठेवा. हे सेलची अमाऊंट नाही, हे व्याज आहे त्याच्यावरचं. हे व्याज एवढ्या महिन्याचं 6% दराने त्याला काय करायचं आहे, एवढ्या महिन्याचं व्याज हे 8,000 रुपये आहे. टोटल इंटरेस्ट 8,000 रुपये 8,000 रुपीज आहे. ह्या पूर्ण म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत टोटल इंटरेस्ट 8,000 आहे. आणि मग आपल्याला इथं विचार करायचा आहे की किती महिने आहेत बघा. 1 ऑक्टोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 महिन्याचं इंटरेस्ट 8,000 आहे. म्हणजे एका महिन्याला किती असेल बघा.
तर एका महिन्याला तुमच्या असं येईल बघा. कसं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहात इथं दाखवते. 8000 डिवाइड बाय 8 मंथ. किती महिन्याचं भाडं आहे? 8 महिन्याचं. 8 मंथ्स म्हणजे एका महिन्याला 8 × 8 म्हणजे जर तुम्ही डिवाइड केलं तर एका महिन्याला आहे 1000 पर मंथ. इंटरेस्ट किती आहे? 1000 रुपये एका महिन्याला. आता आपला टाईम रेशोमध्ये बघितलं तर तुमचा जो प्रीचा कालावधी आहे तो जानेवारीपर्यंत आहे. जानेवारीच्या नंतर ती कंपनी अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे इथनं पुढचे महिने आहेत हे कंपनीचे आहेत आणि हे इकडचे महिने आहेत ते बिझनेसचे आहेत. कंपनी. तर त्याने असं सांगितलं की एका महिन्याला 1000 रुपये. मग हे किती महिने आहेत तुमचे बिझनेसचे? 1, 2, 3 मंथ्स. म्हणून इथे येईल 1000 × 3 मंथ्स म्हणजे आलं 3000 प्रीचे. आणि पोस्टला बघा किती येईल तर 1000 × किती महिने आहेत बघा 1, 2, 3, 4, 5. 5 मंथ. 5 मंथ्स. मग 1 5 जा 5. 5000 पोस्टचे. आणि सांगितले टोटल 8000 आहेत बघा. 3 + 5 केलं की 8000 येत आहे. तर 3000 + 5000 = 8000. तर इंटरेस्ट टू वेंडर इथे येईल ॲक्च्युअल अमाऊंट आहे त्याची 8000. इथं येईल तुमच्या 3000 आणि इथं येईल तुमच्या 5000. असे म्हणून टोटल 8000 आहे. ही इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. डिव्हिडंड ऑन शेअर्स. नेक्स्ट आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स. इंटरेस्ट टू वेंडर होतं ऑन शेअर्स. पोस्ट अमाऊंट आहे डिव्हिडंडची 20000. तर काय नाही येणार इथे 20000. आता नंतर आहे नेट प्रॉफिट. म्हणजे इथं आपला क्वेश्चन संपतोय. तर मग काय करायचं आहे आता काळजीपूर्वक बघा. आपल्याला एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे, इन्कमची नाही. एक टोटलच्या कॉलमची आणि एक्सपेन्सेसची. इन्कमची आत्ताच करायची नाही. तर मग मी इथं लिहिणार आहे किती येतोय बघायचं. बघा हे इन्कम आहे आपलं. आता ह्या 10100 पासून तुम्हाला टोटल करायचे आहे. आपण टोटल करून बघूया किती येतंय ते. 10100 + 1500 + 9600 + 4000 + 24000 + 12000 + 7200 आणि तुम्हाला एक्सपेन्सेसची टोटल + 3600 + 4800 7000 प्लस 7200 आहे. 7200 + 4800 + 8400 + 16800 + 8000 आणि + 20000. 1,42,000 बरोबर आली. एक्सपेन्सेसची टोटल आहे ही 1,42,000. आता म्हणजे एक्सपेन्सेसची टोटल कॉलमची टोटल. आता प्री इनकॉर्पोरेशनच्या एक्सपेन्सेसची टोटल आपण करणार आहोत. 2400 + 1400 + 6000 + 1800 + 9000 + 900 + 1200 + 1050
प्लस 2100 प्लस 3000. काय झालं 900. इथे एक झिरो जास्त झाला आहे. थांबा. परत एकदा करते. 2400 प्लस 1400 प्लस 6000 प्लस 1800 प्लस 900 पाहिजे होतं. चुकून 9000 झालं कारण इथं 3600 आहे ना, म्हणून माझ्याकडून चुकून एक झिरो जास्त झालेला होता. प्लस 900 परत आहे. प्लस 1200 प्लस 1050 प्लस 2100 आणि प्लस 3000 20,750. आता ह्या पोस्ट इन कॉर्पोरेशनच्या एक्सपेन्सेसची टोटल करणार आहोत. इथून आहे ते अमाऊंट 10,100 प्लस 1,500 प्लस 7,200 प्लस 2,600 प्लस 18,000 प्लस 12,000 प्लस 5,400 प्लस 7,200 प्लस 4,800 प्लस 6,300 प्लस 3,600 प्लस 7,350 14,700 5,000 20,000 1,21,250 ही झाली एक्सपेन्सेसची टोटल. आता आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे तो खाली लिहायचा आहे. ह्याच्या खाली बघा, नीट बघा, ही जी लाईन आहे त्याच्या खाली लिहायचं आहे देअरफॉर नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही शोधू पण शकता. कसं शोधू शकता? हे एक्सपेन्सेस आहेत, हे तुमचं इन्कम आहे. इन्कम किती आहे? 1,92,000, पण ॲक्च्युली दिलेला आहे तुम्हाला मायनस 1,42,000, म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये हा आहे नेट प्रॉफिट. कसं काढलं? इन्कम मायनस एक्सपेन्सेस. या अमाऊंट आली तुमची 50,000. आता प्रीचे किती आणि पोस्टचे किती? तर आता कसं काढायचं बघा. तर तुम्ही काय करायचं आहे, जी इन्कमची टोटल आहे ते आपल्याला ह्याच्या खाली एक लाईन सोडून तुम्ही खाली लिहिलं तरी चालेल. इथं एक तुम्हाला ना लाईन ड्रॉ करायची आहे इथून. तर मी काय करणार आहे, इन्कमची टोटल लिहिणार आहे. आता ही इन्कमची टोटल आहे बघा, किती आहे? 1,92,000. इथं लिहिणार 1,92,000 इन्कमची टोटल, म्हणजे हे टोटल इन्कम आहे. इथून खाली एक्सपेन्सेस आहेत. तर इन्कम ही आहे, इथं आहे 24,000, याला डबल अंडरलाईन केली. आणि हे आहे इन्कम पोस्टचं 1,68,000, ह्याला मी डबल अंडरलाईन केली. आता मी काय करणार आहे, तर हे जी इन्कमची टोटल आहे, इन्कममधून हे एक्सपेन्सेस मायनस करणार आहे. तर इन्कम किती आहे बघा, 24,000 इन्कम आहे प्रीचं, आणि एक्सपेन्सेस फ्रीचे किती आहे? 20,750. जे अमाऊंट लॉस किती आहे, सॉरी प्रॉफिट किती आहे, तर 3,250 3,250 हा प्रॉफिट आहे. तसंच आपण पोस्टचं करायचं आहे. पोस्टचं इन्कम आहे 1,68,000, हे इन्कम आहे पोस्टचं. एक्सपेन्सेस किती आहे, तर 1,00,000 मायनस 1,21,250, म्हणजे तुमचं जे प्रॉफिट आहे तो आला 46,750. काय केलं बघा, इन्कमच्या टोटलमधून एक्सपेन्सेसची टोटल मायनस केली, मग तुम्हाला मिळाला तो प्रॉफिट. मग त्याचं नेचर लिहायचं आहे. हे नेहमी कॅपिटल नेचरचं असतं, म्हणून इथं लिहायचं कॅपिटल आणि इथं लिहायचं रेव्हेन्यू. इथं लिहायचं रेव्हेन्यू. नेचर ऑफ प्रॉफिट, नेचर ऑफ प्रॉफिट कोणत्या स्वरूपाचा प्रॉफिट आहे, तर हा कॅपिटल स्वरूपाचा प्रॉफिट आहे.
आणि हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. तर मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे. तरी पण हा नेट प्रॉफिट कसा फाइंड केला ते तुम्हाला एकदा दाखवते. नेट प्रॉफिट बघा, आपण काय केलं, प्रीचा कसा काढला ते दाखवते. प्री आणि इकडं आहे पोस्ट. तर प्रीचं इन्कम किती होतं बघायचं. इन्कम मायनस एक्सपेन्सेस. पोस्टला पण तसंच आहे. आपण 2 पार्ट करू त्याचे. पोस्टला पण तसंच करायचं आहे. इन्कम मायनस एक्सपेन्सेस. तर प्रीचं इन्कम आहे. प्रीचं इन्कम आहे. इन्कमची टोटल बघा, ही इन्कम कॉलम आहे. इन्कमची टोटल आहे 24,000. इन्कम आहे 24,000 मायनस एक्सपेन्सेस आहे 20,700. हे एक्सपेन्सेसची टोटल आहे बघा 20,750. दोघांचं मायनस केलं की आन्सर आलं तुमचं 3,250. हा झाला तुमचा प्रॉफिट प्रीचा. ह्याचं पण इन्कम बघा, पोस्टचं 1,68,000 होतं. 1,68,000. 1 0 जास्त झालं. मायनस परत दाखवते 1,68,000 मायनस एक्सपेन्सेस आहेत 1,21,250. 1,21,250. ह्या दोघांचं जर मायनस केलं तर प्रॉफिट आला तुमचा 46,750. हा आहे प्रॉफिट पोस्टचा. तर हा एक प्रॉफिट आपण शोधला आणि त्याला आपण इथं लिहिलं. हा एवढा प्रॉफिट आणि हा एवढा प्रॉफिट आणि नेचर लिहिलं कोणतं आहे ते. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट असाच मला मिळू द्यात. धन्यवाद.